चला आता अगदी मॅचला होती सुरुवात. एका बाजूला पाहिलं तर टीम संघर्ष 11 रातांले पडाडी त्यांच्या विपक्षात धामणी असं आपल्याला मॅच आपल्याला पाहायला भेटेल. अगदी पाहिलं तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. मॅचला होती सुरुवात. ग्रेट सिग्नल लेट्स ऑफ प्ले आणि स्ट्राईकवरती पाहिलं तर निलेश पागी हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. अगदी पाहिलं तर थोडासा प्लेसमेंट पाहायला भेटले. अगदी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या आणि एक सिंगलच्या मदतीनं आता अगदी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या आता दाबडी क्रिकेट सकाळ खातं ओपन केलेल्या एक धावेडा. अगदी आता अजय गवते हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती पाहायला भेटेल. अगदी पहिला हा शेडू अगदी पहिला तर पडल्यानंतर थोडासा बाहेर पाहायला भेटला येताना पाहायला भेटला. अगदी गरकंड गिरकी घेतलेली पाहायला भेटता आणि आज शेडू येतो डॉट. गोलंदाजाचा विचार केला तर अनिल हा गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतो. अगदी बोटांमध्ये जादू पाहायला भेटते. अगदी हा फटका पहिला खुलवा टप्प्यात बॉल होता अगदी खोदू काढला. इथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक उपस्थित होते काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये. अगदी एकच सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीनं आता टीमची टोटल धावा 2 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल अनिल गोलंदाजी वारकोते अगदी चांगली कामगिरी करता पाहायला भेटतं. अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला पाहायला भेटतो. अगदी जास्तीचा कट पाहायला भेटला आणि आज चेंडू मात्र पंचाने घोषित केलाय वाईट चेंडू. एकशाची धाव मिळेल. आता टीमची टोटल धावा फलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला भेटेल टीम धामडी या क्रिकेट संघाची. पुढचा बॉल अगदी आज शेटू पाहिले तर पायावरती टाकला होता. तिथे पाहिले तर जबरदस्त फिल्डिंग पाहायला भेटली. अगदी थ्रो देखील वेगानं पोहोचलेला होता परंतु वेगानं एक धाव कंप्लीट केली टीम दामडी संघाच्या बॅटरनं. अगदी दोन्ही संघाच्या बॅटरचा विचार केला तर अगदी कॉम्बिनेशन चांगलंच पाहायला भेटतं. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची टोटल धावा फलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे टीम धामणी क्रिकेट संघाचं. अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला भेटतो अनिल हा गोलंदाज. अगदी पहिल्या पिवनचे षटक चालू आहे. पिवनच्या षटकाचा विचार केला तर एखादा अजून मोठाही फटका येत नाही. अगदी पाहिलं तर बॅट शिकण आणि बॅटर स्वतः निघाले मैदानाच्या आतमधून. येथे विकेट पहिला धक्का टीम धामणी क्रिकेट संघाला. अजय गवते बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. आता ती खेळाडू वृत्ती दाखवली अजय गवते या बॅटरनं. अगदी विकेट मिळाली आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन पाहायला भेटलं टीम संघर्ष रातातले पाड्या संघाचं. पहिली विकेट आता मात्र गमावलेली आहे टीम धामणीचा क्रिकेट संघानं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटतं. अगदी लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. पुढचा बॉल
अगदी पाहिलं तर रिव्हर्स केल्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला पाहिल्याबद्दल अगदी बुटांमध्ये जादू पाहायला मिळाली अक्षरशः गोलंदाजा फलंदाजांना अगदी रोखून ठेवण्याचं काम आलेल्या गोलंदाजानं केलेला आता पिवांच्या षटक होतं पिवांच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त टीम धामणी संघानं बनवलेल्या 5 धावा एक विकेट गमावलेल्या 5 धावा धाफलकावरती बनवलेल्या टीम धामणी क्रिकेट संघानं नक्कीच इथं पाहिलं तर आता द वॉइस ऑफ टुगरीवाडा द वॉइस ऑफ शापूर अगदी हर्षलजी पवार सरांचं इथे शुभ आगमन पाहायला भेटतं अगदी तिरंगा चषकामध्ये त्यांचंही करूया आपण मोस्ट वेलकम. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर टीम रातांले संघाच्या बाजूने पहिलं षटक राहिलेला आता दुसऱ्या गोलंदाजी मार्गवरती पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये गणेश हा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्गवरती अगदी पिवांच्या षटक होतं पिवांच्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये टीम धामणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आता दुसरं षटक आता पाहिलं तर गोलंदाजी मार्गवरती गणेश हा गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल छकला जाईल अगदी पाहिलं तर हा शेंडू पंचाडी डो घोषित केला आणि अगदी विकेट किपर देखील विट झालेला आधी मागच्या दिवसाला चेंडू निघून गेलेला मिळेल डो प्लस चौकार असा पंजा मात्र टीम धामणी क्रिकेट संघाला. आता पहिल्या षटकाचा जर विचार केला होता ना तर पहिल्या षटकामध्ये आता 10 धावा येतील असं म्हणावं लागलं कारण पहिल्या चेंडूवरती नो आला त्यानंतर मात्र चौकार मिळाला अगदी धामणी क्रिकेट संघाला मिळालेला पंजा आता मात्र कुठेतरी संकटामधून बाहेर पडताना मिळेल ती धामणी क्रिकेट संघ 10 धावा दाफलकावरती 1 विकेट असं पाहायला भेटतंय. अगदी पहिले तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅकअप नव्हतो त्यानंतर मात्र मागच्या दिशेला चेंडू डबाडा झाला होता तिथे पाहिलं तर क्षेत्ररक्षक अगदी वेगाने पोहोचले आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेतलेला एक सिंगलच्या मदतीने आता धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलेला. अकरा धावा दाफलकावरती आता टीम धामणी क्रिकेट संघाच्या माध्यमातून बनवलेल्या एक विकेट गमावल्यानंतर निलेश पागी बॅटिंग मार्कवरती पाहायला भेटतो स्ट्राईक वरती पुढचा बॉल अगदी त्या यशा बाट मधून अगदी चाबूक शॉट व्हायला भेटतो अगदी याची ओळख कर्डिनचा परदीन काजीमधून ओळख आहे आणि त्याच्या बाट मधून आलाय पहिल्या इनिंगचा पहिला षटकार. आलाय षटकार आता टीमची टोटल धावा 17 वरती जाऊन पोहोचलेला
महत्वपूर्ण षटकार मात्र निलेश पागीच्या बॅटमधून पाहायला भेटतो. आता धाव फलकावरती 17 धावा धाव फलकावरती बनवलेल्या जातील. हा फटका पाहिला तर अगदी स्ट्रेट मध्ये येतो. अगदी क्रिकेट विश्वातील सेफ फटका, परंतु तिथे वेगळ्या अगदी बॉल वरती पोहोचलेल्या आहेत. अगदी थ्रो देखील चांगला झाला. त्यानंतर पाहिलं तर अगदी रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु निलेशनं मात्र थांबवलेला आहे. आणि अगदी आता एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या एक सिंगलच्या मदतीने आता धाव फलक 18 वरती जाऊन पोहोचलेला आहे. अगदी पाहिलं तर हा फटका चांगला असा. आणि आता मात्र कलफेच्या बॅटमधून हा षटकार पाहायला भेटतो. येतोय षटकार. आता षटकार टीमची टोटल धावा आता 24 वरती धाव पोहोचलेला आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी खोलवर टप्प्याचा बॉल अगदी पायावरती आदळलेला पाहायला भेटतोय. ते शतक्षक पाहिले तर थोडंसं पब्बल वाटला पाहायला भेटतंय. अगदी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा वेगाने कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धाव्याच्या मदतीने आता धाव फलक 26 वरती धावून पोहोचलेला आहे. पाच चेंडू टाकून झाले 26 धावा धाव फलकावरती बनवलेल्या टीम धामणी क्रिकेट संघाने 2 षटकार आता मात्र या ओव्हरमध्ये पडलेल्या. अगदी या गोलंदाजाचा विचार केला तर खूप बागडा ठरला जातोय गोलंदाज. 26 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल आज चेंडू विचार केला तर मोठा मारायचा होता, परंतु द्वितीय शतक अगदी वेगाडा बॉल परत पोहोचलेले आहेत. थ्रो देखील चुकीचा आला, परंतु आता रन घेण्याचा प्रयत्न होता. आणि अगदी दोन्ही गाड्या एकच ट्रॅक वरती होत्या आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या. 2 धाव्याच्या मदतीने षटक देखील कंप्लीट झालं. आणि या 2 षटकाच्या अखेरीस पाहिलं तर धाव फलक 28 वरती जाऊन पोहोचलेला आहे. एक विकेट गेल्यानंतर 28 धावा धाव फलकावरती टीम धामणी क्रिकेट संघाने बनवलेल्या आहेत. अगदी पहिल्या या षटकाचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 23 धावा खर्च केलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आता तयार झालाय गोलंदाजी मार्गवरती संदीप हा गोलंदाज तयार झालेला आहे तिसऱ्या षटकामध्ये. दी बॅटची कडा आणि इथे पाहिलं तर कॅश कंप्लीट झालेल्या. वाट कॅश अगदी चांगली कॅश इथे मैदानाच्या आतमध्ये फाईल स्लिपला पकडलेल्या. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये टीम धामणी क्रिकेट संघाने गमावलेली आहे.
दुसरी विकेट टीम धामणी क्रिकेट संघाने गमावली. आता पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल गणेश. हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट विलालेल्या टीम संघर्ष रातांले पाडा संघाच्या गोलंदाजाला अगदी गोलंदाजा विचार केला तर अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट मिळालेल्या लेफ्ट हँडर गोलंदाज लेफ्ट हँडरचा गोलंदाजा विचार केला तर अगदी बोटांमध्ये शादू पाहायला भेटते. अगदी आज चेंडू पाहिला तर एक सिकल मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या. कारण कल्पेशला स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं आणि ती का बद्र गणेशनं करून दिलेला. कारण कल्पेशचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला भेटतात. आता कल्पेश स्ट्राईकवरती पाहायला भेटतोय. एक धावेच्या मदतीनं आता टीमची टोटल धावा पाहिली तर 29 वरती जाऊन पोहोचलेल्या. 29 धावा फलकावरती अगदी हाफ टाकरचा चेंडू चॉबुक शॉट येतोय कल्पेशच्या बाट मधून. पुन्हा एकदा षटकार. आता षटकाच्या मदतीने आता टीमची टोटल धावा पाहिली तर 35 धावा फलकावरती टीम धाबडी क्रिकेट सगळ्या आता बनवलेल्या आहेत. कल्पेशचा विचार केला तर चांगली बॅटिंग आतापर्यंत झालेली आहे. त्याच्या माध्यमातून चांगली आता पटकेबाजी करतायत धाबडी सगळ्याच्या बॅटर. 35 धावा फलकावरती 3 चेंडू आतापर्यंत झालेले. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होण्यासाठी. अगदी हा चेंडू देखील पाहिलं तर स्लॉट मध्ये होता पण मिस्टावेक स्ट्रोक आहे तिथे. शतरक्षक पाहिले तर पहिल्या आयटम मध्ये कॅच सुटली होती. त्यानंतर दुसऱ्या आयटम मध्ये कॅच ड्रॉप होती. कॅच ड्रॉप म्हणजे कल्पेशला जीवदाट. पुन्हा एकदा आता 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या आहेत. 37 धावा फलकावरती आता. पुढचा बॉल. हा चेंडू देखील चांगला फटका पाहायला भेटतो. गॅप मोठा परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु पाहावं लागेल. खरं तर बॉल अडवण्याचा चांगला प्रयत्न होता आणि अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल अडवलेला. आता 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने आता टीमची टोटल धावा पाहिली तर 39 धावा फलकावरती. यावेळी पाहिले तर पुन्हा एकदा बिस्टोक आता चुका करणार नाही. पकडलाय झेल आणि संपलाय कल्पेशचा खेळ. तिसरी विकेट. अठरा चेंडू मध्ये आता बडवायच्या टीम संघर्ष लेवर हातांले पाड्या संघाला 40 धावा. 40 धावसंख्येची गरज आहे टीम संघर्ष लेवर हातांले पाड्या संघाला.
सहा टीम धामणी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायच्या. चला अष्टविनायक नावचा पाडा संघाचा कॅप्टन आणि डोंगरीपाडा संघाचा कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण डायरेक्टपैकी करणार आहोत. लगेच दोन्ही संघाच्या कॅप्टनला उपस्थित राहायचं आहे. चला आता बॅट्सला होती सुरुवात. अगदी 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. टीम रातातले पाडा संघाला 40 धावा. पहिला बॉल टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिल्या चेंडूवर मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक अजय गवते पकडलाय झेल आणि सप्लाय खेळ. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का टीम रातांदे पाडा संघाला. डीजी चला अष्टविनायक नाऊचा पाडा संघाचा कॅप्टन
अगदी हा फटका तर पहिला तर चांगला असा चेंडू दन 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 करत चाललेला येतोय दुसऱ्या चेंडू वरती चौकार. येतोय चौकार आता टीमचं खातं ओपन झालं पाहायला भेटतं पुन्हा एकदा त्याच दिशेला हा फटका चांगलाय चांगलाय तसा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तसा फटकेबाजी चालू करतोय येतोय लगातारचा दुसरा चौकार. जसा योगेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल तसं त्याच्या बॅटमधून धावा येण्याच्या लागलेल्या आहेत आल्या दोन चेंडूवरती दोन लगातारचे चौकार. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल वाडा शॉट स्वीट आहे आणि चेंडू पुन्हा एकदा देतोय लगातारचा तिसरा चौकार टीसी. लगातारच्या तीन बॉल वरती तीन चौकार पाहायला भेटा आणि टीमची टोटल धावा आता 12 वरती जाऊन पोहोचलेल्या आहेत. अजून पाहिल्या तर दोन चेंडू शिल्लक आहेत तीन चौकार आलेले आहेत. हा चेंडू पर्यंत मिस्टा मिस्टो कॅच 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 कम्प्लीट आणि संपला योगेशचा खेळ. दुसरा धक्का टीम संघर्ष इलेव्हन राताडले पाडा क्रिकेट संघाला डीजे. नक्कीच दुसरा मॅचचा देखील टॉस कंप्लीट झालेला आहे आणि टॉस जिंकला टीम संतोष इलेव्हन डोंगरीपाडा क्रिकेट संघाला आणि निर्णय बॅटिंग करण्याचा घेतलेला आणि इन्व्हाइट केले टीम अष्टविनायक नाऊसा पाडा क्रिकेट संघाला फिल्डिंगसाठी. अगदी पाहिलं तर जाळामध्ये फसवलंय निलेश पागिया गोलंदाजानं अगदी विकेट आता मात्र गमावलेल्या टीम संघर्ष इलेव्हन राताडले पाडा क्रिकेटचं गाडं आता मात्र तीन चौकार आल्यानंतर विकेट मिळाली. हा चेंडू पाहिलं तर पडल्यानंतर बाहेर निघताना पाहायला भेटतो गरकन गिरकी घेताना पाहायला भेटला. येतो डॉट चेंडू पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावा 12 वरती जाऊन पोहोचलेल्या दोन विकेट 12 धावा धाफलकावरती टीम संघर्ष इलेव्हन राताडले पाडा संघ. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत आता 28 धावेची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा बनवायच्या टीम संघर्ष इलेव्हन राताडले पाडा क्रिकेटचं गाला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये जसा संदीप हा बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला भेटतोय. अगदी संदीपसाठी पहिला चेंडू डॉट फेकलेला आहे निलेश हा गोलंदाजानं अगदी दुसरं षटक आता प्रगतीपथावरती पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती सध्या तरी पाहिलं तर आता कल्पेश हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतो. अगदी 12 चेंडू मध्ये 28 धावेची गरज आहे. अनिल बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होता पाहायला भेटतो स्ट्राईक वरती.
पहिला चेंडू अगदी पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु अगदी बाहेरचा चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र फिरलेला आणि आता एक्स्ट्राची धाव मिळेल धाव फलकावरती. धाव फलक 13 वरती जाऊन पोहोचलेला. येणारे 12 चेंडू आता बनवायच्या 27 धावा धाव फलकावरती. टीम संघर्ष 11 रातांडले पाडा क्रिकेट संघाला. फटका पडला तर चांगलाच मारलेला खेचून मारलेला अगदी. हा चेंडू पडला तर एक टप्पा खा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. येतोय चौकार. चला आता पहिल्या शीटवरती आलेला चौकार आता टीमची टोटल धावा 17 वरती जाऊन पोहोचलेल्या. पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला भेटला. अगदी हा चेंडू देखील वाईट चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. कल्पेशच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या धावा खर्च करतात कल्पेश हा गोलंदाज. आता समीकरण धाव फलकावरती 18 धावा धाव फलकावरती बनवलेल्या पाहायला भेटतील टीम संघर्षशीलवर रातांडले पाडा क्रिकेट संघाला. अगदी पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अगदी अनसक्सेस ठरलेला आहे. टायमिंग प्रॉपर नव्हतं. अगदी वेगानं बॉल डिगून गेलेला विकेट किपरच्या हातामध्ये. येईल डॉट चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न अगदी चांगला चेंडू पाहायला भेटला. अगदी बॅकअप नव्हतं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला भेटले. अगदी मैदानाच्या आतमध्ये अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट केलेल्या. फक्त आणि फक्त एक सिंगल होती. लेग बायच्या 2 धावा इथे मिळालेल्या टीम संघर्ष 11 रातांडले पाडा संघाला. अगदी एकच सिंगल होते तिथे 2 धावा मात्र बनवलेल्या आहेत. अगदी 1 धाव खर्च गेली आहे आणि टीमची टोटल धावा आता धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या. फक्त गॅप मध्ये ढकलून द्यायचा पाहिला होता तिथे तर टिप्स केलेला क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला भेटत जज करता आलं नाहीये. चेंडू एक टप्पा का निघून गेलाय बॉडी लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. त्याकडेच आता समीकरण असं येऊन ठेपलेला 8 चेंडू आणि 16ची गरज. 8 चेंडू 16ची गरज आहे. पुढचा बॉल. हा चेंडू मिस्टा मेंगा तिथे क्षेत्ररक्षक पाहिलं तर अगदी वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु डोमॅस लँड मध्ये चेंडू टॅवर उतरा पाहायला भेटला. अगदी मित्राच्या आतमध्ये 2 धावा घेतलेल्या. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावा 26 वरती जाऊन पोहोचलेल्या. 26 26 धावा धावफलकावरती. 2 विकेट गमावलेल्या टीम संघर्षशीलवर रातांडले पाडा क्रिकेट संघानं. तर येणारे चेंडू 7 आणि 14 धावेची गरज आहे. हा चेंडू पायावरती टाकण्याचा प्रयत्न अगदी पाहिलं तर कवालीचं तिथे फिल्डिंग पाहायला भेटलं. एकच फायनलीला तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता. अगदी चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून झालेली पाहायला भेटेल. आता समीकरण 6 चेंडूवरती येऊन ठेपलेला आणि धावफलकावरती आता बनवायच्या 13 धावा. 6 चेंडू 13 धावा बनवायच्यात आता टीम संघर्ष 11 रातांडले पाडा क्रिकेट संघाला.
चला धामणी संघ आपण टीम वाढेल घ्यायसाठी आहे लगेचच आपण फिल्डिंग लावू घ्यायचं. चला मॅचला सुरुवात करायची आहे. येणारे 6 चेंडूवाडी 13ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहिले तर आता गोलंदाज 13 धावा डिपेंड करण्यासाठी जय हा गोलंदाज तयार होता. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अगदी पहिला चेंडू अगदी कबालीचा टाकलेला अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि आता येणारे 5 चेंडू 13ची गरज. 5 चेंडू आता 13ची गरज आहे. हा फटका मारला तर खेचून मारलेला अगदी तिथे क्षेत्ररक्षक चुका करताना पाहायला भेटलं. अगदी क्षेत्ररक्षकाकडं चुका करताना पाहायला भेटलं. अगदी कॅश इथं ड्रॉप होताना पाहायला भेटलं. अगदी बॅकअप नव्हतं. अगदी थ्रो देखील चुकीचा आला. त्यानंतर मात्र धाव फलकावरती आता मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतलेले. आता समीकरण येऊन टेपलेल्या 4 चेंडूवरती 13 धाव 11 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू अगदी पाहिला तर खेचून मारेला. भिंगडी ये निकल जाएगी. ये आया है षटकार. तीन चेंडू आता फक्त आणि फक्त 5 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 5 ची गरज आहे. आयला षटकामध्ये महत्वपूर्ण ठरलेला आहे. बॅटर अडिल हा बॅटर अगदी 5 धावेची गरज आहे. आता फक्त ती कॅश ड्रॉप झाली तर मॅच सोडलेली आहे. टीम धामणी क्रिकेट संघाने अगदी कॅच जर पकडली असती तर कुठेतरी अनिलची विकेट गमावली असती. पुढचा बॉल 3 चेंडू 5 ची गरज. अगदी हा चेंडू फटका फसलाय. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक कॅच खाली येतात आणि कॅच कंप्लीट झालेली आहे. वॉट अ मॅच, वॉट अ कॅच, ग्रेट कॅच. आता मात्र अडिलची विकेट गमावलेली आहे. टीम संघर्ष 11 राहतातले पाठ संघाला. दोन चेंडू आणि आता दोन चेंडू 5 ची गरज आहे. चला बॅटर लवकरच जायचं. 2 चेंडू 5 ची गरज आहे.
2 चेंडू आता 5 धावांची गरज आहे. अगदी पाहिले तर मॅच अगदी खेचून आणलेल्या टीम धामणी क्रिकेट संघाने कॅच पकडलेली आहे. हा चेंडू पाहिला तर पुन्हा एकदा फटका फसला. तिथे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने बॉल पर पोहोचले. कॅच ड्रॉप झालेले आहे. 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्या धावेचा अगदी थ्रो चुकीचा आला. तिसऱ्या धावेची अगदी पाहिले तर 3 धावा इथे कंप्लीट. ओहो, काय मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीने आता टीमची टोटल धावा पाहिली तर 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलेल्या. आता येणारा एक चेंडू 2 ची गरज. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 2 ची गरज आहे. पण आता मॅच वेगळी आहे मित्रांनो. एक चेंडू 2 ची गरज आहे. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 2 ची गरज. गोलंदाज अजय आणि बॅटर संदीप. मित्रांनो मॅच वेगळी आहे. अगदी बॅटरनं जर 2 धावा बनवल्या तर राहताले सगळं इथं खूपच खुश होईल. गोलंदाज तयार. अगदी लोअर फुलटॉस होता. अगदी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतलेल्या. दुसऱ्या धावेचा कॉल. अगदी बॅट सोडून धावलेला आहे. व्हॉट अ मॅच. ग्रेट मॅच. टीम रातांले वाडा संघ विजय होतोय. अगदी रात आणले पाडा संघाचा विचार केला तर